नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण आज सीटेट मराठी पॅडॉलॉजी व्याकरणाचे प्रिव्हियस इयरली विशेषणावर विचारलेले प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत व विशेषण म्हणजे काय याचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करूया. प्रश्न पहिला, 10वी परीक्षा अधोरेखित शब्द ओळखा. याच्यामध्ये 4 पर्याय दिले होते. अव्यय साधित विशेषण, गुणविशेषण, गणनावाचक संख्या विशेषण आणि क्रमवाचक संख्या विशेषण. तर याचं बरोबर उत्तर होतं ऑप्शन नंबर 3, गणनावाचक संख्या विशेषण. हा प्रश्न सीटेट 2024 ऑगस्टमध्ये विचारला होता. आता आपण विशेषणाचे प्रकार आणि उदाहरणं याचा अभ्यास करूया. तर पहिले विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. हे विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती देते त्याला व्याकरणात विशेष्य असे म्हणतात. विशेषणाला जसे स्वातंत्र्य अस्तित्वात नसते, नाम म्हणजे विशेष्य असले तरच त्याच्यासाठी विशेषण वापरता येते. विशेषणामुळे नामाची व्याप्ती मर्यादित होते. उदाहरणार्थ, भारतीय संस्कृती जगप्रसिद्ध आहे. उदाहरण दुसरे, हिरवी झाडे पशुपक्ष्यांना आवडतात. वरील उदाहरणातील संस्कृती व झाडे या विशेषणाची म्हणजे नामे अनुक्रमे भारतीय व हिरवी ही विशेषणं आहेत. आपण अजून काही उदाहरणे बघूया. चांगली मुले, काळा कुत्रा, हिरवे रान, 5 टोप्या, त्याची पिशवी, खूप लोक. या उदाहरणांमध्ये चांगली, काळा, हिरवे, 5, त्याची, खूप हे शब्द त्याच्यापुढे येणाऱ्या नामाविषयी अधिक माहिती सांगतात. त्यामुळे अशा शब्दांना विशेषण असे म्हणतात. हे जे आपण उदाहरण बघितले होते, या उदाहरणामध्ये परीक्षा आहे, नाम आहे आणि 10वी ही संख्या आहे आणि परीक्षेविषयी 10 संख्या ही अधिक माहिती देते. त्यामुळे या प्रश्नातील तिसरा ऑप्शन हा करेक्ट आहे. मराठी विशेषणाचे प्रमुख 6 प्रकार पडतात. गुणविशेषण, संख्या विशेषण, सर्वनाम विशेषण, नामसंधित विशेषण, धातुसंधित विशेषण आणि अव्यय संधित विशेषण. यामध्ये पहिलं आहे गुणविशेषण. ज्या विशेषणाच्या द्वारा नामाचा कोणताही गुण किंवा विशेष दर्शवला जातो त्याला गुणविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, हिरवी साडी, पिवळा डोंगर, मधुर फळे, आंबट चिंच, शूर सैनिक, 10 घोडे, पांढरा रंग, तिरंगा झेंडा, पांढरा ससा ही गुणविशेषणाची उदाहरणं आहेत. दुसरं आहे संख्या विशेषण. ज्या विशेषणाच्या द्वारा नामाची संख्या दर्शवली जाते त्याला संख्या विशेषण असे म्हणतात. संख्या विशेषणाचे पुढील उपप्रकार पडतात. त्यामध्ये पहिलं आहे गणनावाचक संख्या विशेषण. दुसरं आहे क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथकत्व वाचक संख्या विशेषण, अनिश्चित संख्या विशेषण. पहिलं आहे गणनावाचक संख्या विशेषण. ज्या विशेषणाचा उपयोग केवळ जनन, गणना, गणती किंवा मोजणी करण्याकरता होतो त्यांना गणवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, अर्धा डझन, 3 डोळे, 5 झाडे, 7 ऋषी, 8 दिशा, 10 तोंडे, 12 रुपये यांना काय म्हणतात? गणनावाचक विशेषण म्हणतात. गणनावाचक विशेषण अंकात व अक्षरात अशा दोन्ही पद्धतीने लिहिली जाते. गणनावाचक संख्या विशेषण 3 उपप्रकार असून ते पुढील प्रमाणे आहेत. पहिला आहे पूर्णवाचक 1, 2, 10, 100, अपूर्णवाचक पाव, अर्धा, पाऊण, 3, पंचमांश. तिसरा आहे साकल्यवाचक तितक्या वस्तूपैकी सर्व, दोन्ही बाजू, 4 दिशा, 5 पांडव. दुसरा आहे क्रमवाचक संख्या विशेषण. ज्या विशेषणाद्वारा नामाचा क्रम दर्शवला जातो त्यांना क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. पहिला क्रमांक, दुसरी रांग, तिसरे घर, चौथी गल्ली ही त्याची उदाहरणं आहेत. आवृत्तीवाचक संख्या विशेषण.
संख्यांची आवृत्ती दर्शवणाऱ्या विशेषणांना आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ दुहेरी घडी, तिप्पट रुपये, चौपट भाव, शतगुणित आनंद. पृथकत्व वाचक संख्या विशेषण. संख्यांचा वेगवेगळेपणा दर्शवणाऱ्या विशेषणास पृथकत्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ एक एक घर, 5 5च्या नोटा, 10 10चा संच. 5वा आहे अनिश्चित संख्या विशेषण. नामाची निश्चित अशी संख्या न दर्शवणाऱ्या विशेषणास अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ काही मुले, थोडे पैसे, पुष्कळ दिवस, फार वेळ. आता आपण विशेषणाचा तिसरा प्रकार म्हणजे सर्वनामिक विशेषण याचा अभ्यास करूया. सर्वनामापासून साधलेल्या आणि त्यापुढील नामाचा विशेषण म्हणून कार्य करणाऱ्या विशेषणास सर्वनामिक विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ हा वाडा, ही झोपडी, हे घर, माझे पुस्तक, तिची वही, त्याची लेखणी, कोणता गृहपाठ असले अक्षर. या उदाहरणावरून असे लक्षात येते की मी, तू, तो, ही, जो, कोण, काय ही सर्वनामे सदैव मूळ रूपात न येता ती बदललेल्या रूपात येतात. ही बदललेली रूपे पुढील प्रमाणे आहेत. मी माझा, तू तुझा, तो त्याचा, आम्ही आमचा, तुम्ही तुमचा, ती तिच्या, हा असा, असला, इतका, अमका, एवढा, तो तसा, तसला, तितका, तमका, तेवढा, जो, जसा, जसला, जितका, जेवढा, कोण, कोणता, केवढा, काय, कसा, कसला. त्यानंतर पुढील आहे नामसंधित विशेषण. नामापासून साधलेल्या व विशेषणाचे कार्य करणाऱ्या विशेषणाला नामसंधित विशेषण असे म्हणतात. ग्रंथदंडी, कपाड दुकान, पुस्तक विक्रेता, कापड दुकान, पुस्तक विक्रेता, फळभाजी, कोल्हापुरी चपला, नागपुरी संत्री, मालवणी मटण, बनारसी शालू, सोलापुरी चादर, पुणेरी मिसळ. वरील उदाहरणावरून असे दिसते की पहिले नाम हे दुसऱ्या नामाचे विशेषण म्हणून कार्य करते, म्हणून ते नामसंधित विशेषण होय. याशिवाय वेगळ्या पद्धतीने बनवलेले नामसंधित विशेषणे पुढील प्रमाणे आहेत. तेल तेलकट, तूप तुपकट, नगर नागरिक, पाणी पानसट, भाषा भाषिक भाषक, भारत भारतीय, मन मानसिक मननीय, राजकारण राजकीय, वेद वैदिक, विश्व वैश्विक, शिक्षण शैक्षणिक, समाज सामाजिक, यज्ञ याज्ञिक, पुराण पौराणिक, पौराणिक, क्षण क्षणिक. धातुसंधित विशेषण. क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू असे म्हणतात. धातूपासून साधलेल्या व विशेषणाचे कार्य करणाऱ्या विशेषणाला धातुसंधित विशेषण असे म्हणतात. चरणारी गुरे, चालणारे मूल, कुजलेले कापड, गाणारा कोकिळ, पिकलेले फळ, बोलका पोपट, पेटता पलिता, पेटती ज्योत, रांगणारे मूल, वाहते पाणी, मारका बैल, हसरा चेहरा. वरील उदाहरणात आलेली विशेषण व त्याची धातुरूपे पुढील प्रमाणे आपल्याला नोंदवता येतील. धातू, धातुसंधित विशेषण. धातू याची उदाहरणे बघूया. धातू आहे चर, धातुसंधित त्याचे विशेषण. चरणारी, चाल चालणारे, कूज कुजणारे, गाणारे, पीक पिकलेला, बोल बोलका, पेट पेटती पेटता, वाहते, रांगणारे, मारका, हसरा, रडका. धातूला ने हा प्रत्यय जोडल्यानंतर त्याचे क्रियावाचक नाम तयार होते. प्रत्यय काढल्यानंतर शुद्ध धातुरूप मिळते. अव्ययसाधित विशेषण. अव्ययापासून साधलेल्या व विशेषणाचे कार्य करणाऱ्या शब्दाला अव्ययसाधित विशेषण असे म्हणतात. वर खाली मागे पुढे ही मूळ अव्यय आहेत. या अव्ययापासून पुढील प्रमाणे अव्ययसाधित विशेषण तयार होते. मागील वर्ष, पुढचे घर, वरचा मजला, खालची मंडळी. या उदाहरणात वर्ष, घर, मजला व मंडळी ही विशेष्य असून त्याच्या मागे आलेले मागील, पुढचा, पुढचे, वरचा आणि खालची ही शब्द त्यांची विशेषणं आहेत. विशेषणांना स्वतंत्र अस्तित्व नसते, तर ती विशेषाच्या आधाराने येत असतात. विशेषण हे विशेषावरच अवलंबून असते. त्यामुळे विशेषाचे लिंग व वचनाप्रमाणे विशेषणाचे लिंग व वचन बनते.
विशेषण हे सीटेटच्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पुढे 10 प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्ही सराव म्हणून ते सॉल्व करू शकता. दिलेल्या प्रश्नांचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून त्याची उत्तरे या व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे ती बघू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आजचा व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू. आणि सीटेटची जे येणारी एक्झाम आहे 14 डिसेंबरला, त्याच्यासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट.